वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्व कार्येषु सर्वदा सर्व मांगल्य मंगल्य शिवे सर्वाद साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायण नमस्तुते. गणराला नमन करून हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती राजांना त्रिवार मानाचा मुजरा आणि उपस्थित असलेल्या सर्व तमाम क्रीडा रसिकांचं स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत. त्याचबरोबर यूट्यूबच्या माध्यमातून अर्थात ओम साई एमटीसीच्या माध्यमातून अनेक सारे प्रेक्षक आम्हाला जॉईन झालेत. त्या सर्व प्रेक्षक वर्गाचं मनपूर्वक स्वागत. श्री मलंगड क्रिकेट असोसिएशन मान्यतेनुसार ही क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय. कापरी सिद्धी क्रिकेट मंडळ पाळेगाव आयोजित स्वर्गीय श्रीराम मस्कर व स्वर्गीय नितीन वारिंगे चषक 2026 पर्व गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा याची देई याचा डोळा. आणि आपण पाहतो बुलेट ट्रॉफी 2026 शानदार सोहळा. मागच्या मॅच मध्ये फायनल मध्ये पोहोचले चिंचवली संघ. आजच्या दिवसाची पहिली लढ मैदानाच्या आतमध्ये सुरू होतीये. पहिला चेंडू बीमर फेकला, अगदी खराब बॉल. पंचांनी त्याला नो घोषित केलाय. अवंत दाबा 1+1 कानपोली संघ आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, जो पनवेल परिसरातला एक ताकदवर संघ आहे. आज बुलेट ट्रॉफी मध्ये हा संघ दाखल झालाय. स्वर्गीय श्रीराम मस्कर व नितीन वारिंगे चषक तुम्ही 9वं वर्ष पाहतायत. बुलेट ट्रॉफी 6वं पर्व आहे. गेली 6 वर्ष सातत्य बुलेट ट्रॉफीचं टिकवलंय आणि ह्याही वर्षी मोठ्या उत्साहाने आपण पाहतो ही स्पर्धा सुरू झाली. 3ऱ्या दिवसामध्ये सुंदर चेंडू, अतिशय चांगला फटका ऑन साइडला. मिड विकेट मध्ये चेंडू फील्ड होईल तोपर्यंत फ्रीटवरती 2 धावा एकवटल्या. ॲज ओपनर सलामी तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहतायत. 2 फलंदाज आदेश मते आणि रोहित पाटील हे कानपुली संघाचे 2 विस्फोटक खेळाडू आहेत. सातत्यानं सलामीसाठी येतात आणि नेहमी विस्फोटक खेळ त्यांच्या माध्यमातून प्रत्येक ग्राउंडवरती पाहायला मिळतो. तीच अपेक्षा आजही टीमला असेल. सुरुवात चांगली झाली. आतापर्यंत 4 धावा आलेत. एकच चेंडू फेकले गेले. ओव्हर नंबर पहिलं पॉवर प्ले. फटका यावीस ऑन साइडला बॅकवर्ड स्क्वेअर क्रिजन मध्ये फिल्डर नाहीये. बॉल सीमारेखा बाहेर. 4 रन. टीम टोटल पाहायला मिळते ती 8 धावा. सकाळचं सत्र जबरदस्त क्लायमेट. खरं तर क्रिकेटला अनुकूल असं क्लायमेट. सुंदर ग्राउंड. अगदी मैदानाच्या चौफेर प्रेक्षकांसाठी बसण्यासाठी व्यवस्था. सातत्य टिकवलंय कापरी सिद्धी क्रिकेट मंडळ पालेगावनं. खरं तर प्रत्येक वर्षी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि याही वर्षी ती स्पर्धा सुरू झाली. काल खरं तर 8 तारखेला स्पर्धेची सुरुवात झाली आणि आज 10 तारीख म्हणजे 3रा दिवस आहे. उद्या स्पर्धेचा अंतिम दिवस असेल. यावेळीचा फटका चांगला आहे परंतु मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक होते, थोडेसे बीट झालेत. 1 धाव मिळाली त्या ठिकाणी. 1 धावेनं टीमची टोटल धावसंख्या 9 धावा. टोटल धावा आपण पाहिलं तर धावा पडकापती आमचं स्कोरर सांगतात आम्हाला 9 धावा. पॉवर प्लेचं षटक आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक रोहित पाटील आणि त्याचबरोबर आदेश मते हे विस्फोटक काढू. टॅप केला बॉल. बॅकवर्ड पॉइंट रिझन मध्ये चांगली फिल्डिंग झाली. बॉल स्टॉप केलाय. 1 धाव त्या ठिकाणी प्राप्त केली. धाव संख्या 10 वरती. सिंगल डबलला प्राधान्य दिले. या षटकामध्ये शांत क्रिकेट. एकूण 5 षटकांची लढत प्रेक्षकांना आज पाहायला मिळते. खरं तर बुलेट ट्रॉफी 2026 शानदार पर्व. रायगड ठाण्यामधली एक नामांकित क्रीडा स्पर्धा. कारण प्रथमच या स्पर्धेमध्ये आपण बुलेट पाहतो. बॉल चांगला समोर खेळतात. अगदी स्क्रीनच्या समोर बॉल. जोपर्यंत फील्ड होईल तोपर्यंत 1 धाव त्या ठिकाणी प्राप्त केली. कमबॅक चांगलं झालं कारण पहिल्या चेंडूवरती 4 धावा आल्या होत्या. त्यानंतर इथे एक चौका तुम्ही पाहिला परंतु आता 5 चेंडूमध्ये किंवा 11 धावा आल्यात. सकाळच्या सत्रामधला सुपर मॅच प्रेक्षक वर्ग एन्जॉय करतायत. कानपोली विरुद्ध दहिसर यांच्यामध्ये. वेगवान बॉल. फलंदाजाला बीट केलाय. डॉट बॉलची समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होत आहे आणि बॅटिंग करताना मैदानाच्या आतमध्ये गावदेवी कानपोली टीम न केल्यात त्या 11 धावा.
आज सुपर लढती तुम्हाला पाहायला मिळतील. खरं तर पहिलाच मॅच तुम्ही गावदेवी कानपोली विरुद्ध गावदेवी दहिसर यांच्यामध्ये पाहतायत. यानंतर दिशा 11 मोरबी विरुद्ध तुम्हाला जीजी स्पोर्ट वाकण पाहायला मिळेल. त्यानंतर बावाले ब विरुद्ध आरसीसी राया, त्यानंतर कारिबली विरुद्ध मानेरे. हे 8 संघ मित्र आज या ठिकाणी खेळताना पाहायला मिळतील. बुलेट ट्रॉफीमध्ये सुंदर क्रीडा स्पर्धा टेलिकास्ट तुम्ही पाहतायत ओमसाई एमटीसी द्वारे. या संपूर्ण लेखाजोखापर्यंत खरं तर आपण पाहतोय युट्यूबच्या माध्यमातून प्रेक्षकांना पाहता मिळतोय. तर या ठिकाणी एकूण धावसंख्या तुम्ही पाहिली पहिल्या ओव्हरमध्ये 11. रोशन पाटील मॅन फ्रॉम सिरवली कमेंटर पॅनलमध्ये जॉईंट होत आहेत. तर नक्कीच या ठिकाणी रोशन पाटील आमचे शिरवली यांचं आगमन झालं. वेलकम रोशन, स्वागत आहे. बॉल यावेळेस ऑफ स्टंपच्या बाहेर पंचाने वाईट घोषित केलं. अवंत धाबा वाढतायत. टोटल 12 धाबा तुम्ही पाहिल्या धाबवडकामध्ये. षटक नंबर 2 गोलंदाज वापर करण्यात आलाय आदित्य पाटीलचा. ओव्हर नंबर 2 पॉवर प्ले मध्ये आपण पाहतोय हवा फार वेगान आहे. खरं तर डावकुरतेच्या खेळाडूसाठी या एंड न खरं तर धाबा बनू शकतील. मोठ्या फटक्याचा प्रयत्न, चेंडू कुठल्या स्पॉटला पडल्यानंतर हलकासा टॉस होतोय आणि ते फलंदाजाला बीट करतोय. चेंडू बघा किती सुंदर होता. पडल्यानंतर थोडासा टॉस झाला, टेक ऑफ झाला आणि त्या ठिकाणी डॉट बॉल आलाय. तर कैलास मस्कर प्रतिष्ठान टीम गावदेवी दहिसर तुम्हाला पाहायला मिळतं आणि राम म्हात्रे प्रतिष्ठान टीम कानपोली हे 2 संघ पाहायला मिळतात. धाबसंख्या एकूण आतापर्यंत 12 धाबा. चांगलं षटक आहे. गोलंदाजी करत असताना गोलंदाज पाठीमागे लिडिंग एज पाठीमागे चाललाय. फाईन लेग रिजन मध्ये सीमारेषा बाहेर 4 रन. क्रमांक पटकावला, बुलेट घेऊन गेले होते आणि याही वर्षी स्वप्न राखले या चमचमत्या ट्रॉफीला उचलण्याचं. ही बुलेट घरी घेऊन जायचं स्वप्न आहे. कैलास मस्कर प्रतिष्ठान दहिसर संघ तुम्ही पाहतात तो नैनेश आमचे मस्कर या संघाचे पुरस्कर्ते आले असते तर त्यांना स्वागत आहे. खरं तर आपलं वेलकम. त्यानंतर राम म्हात्रे प्रतिष्ठान कानपोली, एक राम म्हात्रे प्रतिष्ठान चिंचवली संघ जो फायनलमध्ये पोहोचलाय. पुन्हा एकदा यावीस बॉल चाललाय लॉंग स्टॉपला, नॉन स्टॉप सीमारेखा बाहेर 4 रन. समीर देसाई दादाला तोडच नाही, दादाला तोडच नाही, समीर दादाला तोडच नाही. लाखाचं बक्षीस लावलंय त्यांनी, कमीच नाही हो काही, कमीच नाही हो काही, त्यांना कमीच नाही हो. 2 चौकार या षटकामध्ये आले. पाठीमागे विकेट किपरच्या पाठीमागे आता तर चेंडू जेवढा वेगानं होता तो विकेट किपरच्या सरळ डोक्यावरनं गेला. 2 फिल्डरच्या मधनं बॅटची एज होती पंचांनी सांगितलं. कदाचित 4 धाबा आल्यात या बॉलवरती. धाबसंख्या 20 रन्स. नशिबाने साथ दिली खरं तर. यावेळेस मात्र परफेक्ट हातामध्ये विकेट किपरनं झेल टिपलाय आणि पहिला धक्का मैदानात मध्ये आज स्वप्न सलामीवीर आदेश मध्ये मैदानात मध्ये बाद झालाय. पहिला धक्का कानपोली टीमला. 20 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट.
क्रिकेट मैदानाच्या बाहेर आदेश मते एक विस्फोटक कार्ड होता आणि तो बाद झाला. त्याने टीमसाठी धाबा दिला ते केवळ 16 धाबा. बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये येतोय. चेतन पाटील मधल्या पैतील एक विस्फोटक काढू. हवेचा प्रवाह उजव्या हाताच्या काढूसाठी विरुद्ध आहे. हा चेंडू चांगला फटका चालला इनसाइड आउट. आल्या आल्या प्रहार केला आणि बॉल एक्स्ट्रा कबर सीमारेखा बाहेर. 4 रन. ट्वेंटी 24 रन्स. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 12.00 ची सरासरी गाठली आणि धावसंख्या आपण पाहिली तर 24. लॉस ऑफ 1 विकेट. ट्वेंटी 24 धाबा 2 षटकामध्ये आल्यात. गोलंदाजी बाकवत येतो तिसरं षटक घेऊन. सुमित भोईर ओव्हर नंबर 3. हलक्या त्याने क्लिक केल्या कव्हर मध्ये. बॉल चालला अगदी अलॉंग द कापेट. फार वेगाने बॉल. जोपर्यंत चेंडू फील्ड होईल तोपर्यंत 2 धाबा प्राप्त केल्या. 2 धाब्याने टीम टोटल पुढे जाते. 26 रन स्कोरबोर्ड लागलेत. षटक नंबर 3 सुरू झाले. आज हवेचा प्रवाह अगदी जास्त आहे. गोलंदाज षटक नंबर 3 करतोय सुमित भोईर. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. टीमची टोटल 27 रन. टीमची टोटल. षटक नंबर आपण पाहतो या ठिकाणी तिसरा सुरू आहे. सुमित भोईर षटक फेकतोय. चेतन पाटील एक विस्फोटक काढू आहे. फटका देखील चांगला आहे. पाठीमागे चाललाय. यावेळेस लॉंग लेग रिजन मध्ये सीमारेषा बाहेर. 4 रन. सुपर संगीत. सकाळी सकाळी साईबाबांचं संगीत ऐकलं जाते. साईबाबा कहते कि मत सोच इतना, तेरा इरादा क्यों पूरा नहीं होता. हिम्मत वाले का इरादा कभी अधूरा नहीं होता. जिस इंसान के कर्म अच्छे होते हैं उनके जीवन में कभी अंधेरा नहीं होता. सुपर संगीत डीजे सागरच्या माध्यमातून. हा चेंडू चांगला होता. पडल्यानंतर अगदी फलंदाजाला बीट करतो. डॉट बॉलची समाप्ती. एकूण धावसंख्या आपण पाहिली तर 31 धावे होती. बॅट्समन तुम्ही मैदानाच्या आतमध्ये चेतनला पाहतायत. मधल्या फळीतील एक विस्फोटक खेळाडू. त्याचा परिचय त्याने आल्याला दिला. कारण आल्याला त्याने एक चौकार टोकला सुरुवात केली. सेकंड बॉलला चौकार टोकला. त्यानंतर इथे डॉट चेंडू आलाय. 3 चेंडूमध्ये त्याने आतापर्यंत 8 धाबा केल्यात. वेगवान बॉल. पाठीमागे यष्टीरक्षक बीट झालेत परंतु बॅकअप चांगला आहे. स्लिपमध्ये चेंडू अडवलाय. तोपर्यंत एक धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु धाव आली नाहीये. फेकी चांगली झाली. डॉट चेंडू येतोय. धावसंख्या आतापर्यंत 31 धाबा. चांगलं कमबॅक. या ओव्हर मध्ये देखील आपण पाहिलं तर केवळ 5 धाबा दिले. 4 चेंडूमध्ये 5 चेंडूमध्ये 7 धाबा आल्यात. सॉरी चेंडू 5 फेकले 7 धाबा आल्यात. टोटल जर तुम्ही पाहिली तर 31 होती.
फटका चांगलाय, हवेच्या लाटांसह बॉल चाललाय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं सीमारेषा बाहेर. अंतिम चेंडूवरती चेतन पाटीलनं टोकलाय षटकार आणि अशा प्रकारे 3 षटक समाप्त होत आहे. धाबा संख्या 1 गडी बाद 37 धावा. समीर देसाई दादाला तोडच नाही, दादाला तोडच नाही, समीर दादाला तोडच नाही. लाखाचं बक्षीस लावलंय त्यांनी, कमीच नाही हो काही, कमीच नाही हो काही, त्यांना कमीच नाही हो काही. अंबरनाथ युवा सेना उपशहर अधिकारी आहे, अंबरनाथ युवा सेना उपशहर अधिकारी. स्वर्गीय श्रीराम भास्कर चषक ठेवलाय भारी, स्वर्गीय नितीन वारिक चषक ठेवलाय तो भारी. कापरी देवाची कृपा पंढरी दादा हाय समीर देसाईवर, कृपा हाय त्यांच्यावर, कृपा हाय त्यांच्यावर. फिजा हाय सारी पब्लिक आता पंढरी दादावर, समीर दादावर, समीर दादावर. फायनल मारून मालिका विरत बसून जाईल बुलेटवरी, ज्यांना एसएम ग्रुपच्या पोरांची लाभले साथीदारी. स्वर्गीय श्रीराम भास्कर चषक ठेवलाय भारी, स्वर्गीय नितीन वारिक चषक ठेवलाय तो भारी. 3 षटक समाप्त झालेत. 1 गडी बाद 37 धावा. चांगली बॅटिंग केली खरं तर मैदानाच्या आतमध्ये 12.33 ची सरासरी मेंटेन केली आणि आतापर्यंत 37 धावा केल्यात. 2 षटक आता बाकी राहिलेत. आतापर्यंत आपण पाहिलं 3 षटक पिकले. खरं तर सुमित बोईनं पहिले षटक पिकलं, 11 धाबा दिल्या. सुमितनं दुसरं स्पेल केलं, 13 धाबा दिल्या. परंतु दुसरं एक गोलंदाजी केली आदित्य पाटीलनं, 13 धाबा देऊन 1 गडी बाद केलं होतं. आतापर्यंत धाबा आपण पाहिले तर 37 आहेत. 37 लॉस ऑफ 1 विकेट. सकाळच्या सत्रामध्ये एक सुंदर मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळते. या अगोदर एक बॅलन्स मॅच होतो सेमीफायनलचा आपण सामना खोनी सी विरुद्ध चिंचवली यांच्यामध्ये पाहिला आणि चिंचवली संघाने सामना जिंकून मेगा फायनलमध्ये प्रवेश केलाय. बुलेट ट्रॉफी मधील पहिला संघ फायनलमध्ये पोहोचलाय. आज एक संघ सुपर फोर मध्ये क्वालिफाय होईल उद्या आणि उद्या अंतिम दिवस आहे, त्यामुळे प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. पाठीमागे बॉल चाललाय, खेचायचं होतं, ऑफ साइड मध्ये बॉल गेला. यावेळेस लॉंग लेग रिजन मध्ये सीमारेषा बाहेर 4 रन. आला यो पालेगावाला तो कशात कम नाही रे, तो कशात कम नाही रे. आमच्या पंढरी वारी ये दादांच्या या नावात दम आहे रे. टोटल धावा झालेत. पहिला चेंडू बघा ना, स्विच इट करण्याचा प्रयत्न केला, बॉल परफेक्ट लागला नाही, पाठीमागे गेला लॉंग लेग रिजन मध्ये आणि त्या ठिकाणी चौकार मिळाला. नशीब खरं तर मानावं लागतील, किस्मत भी बहादुरों का साथ देती है. आणि सकाळी सकाळी आपण पाहिलं तर एक जबरदस्त मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळते. आज सॅटरडे अर्थात शनिवारी आणि उद्या अंतिम दिवस सुपर संडे, सुपर धमाका. उद्या प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. पाठीमागे खेचलाय, यावेळेस परफेक्ट शॉट, बॉल चाललाय पुन्हा एकदा लॉंग लेगच्या डोक्यावरनं सीमारेषा बाहेर षटकार. डीजेच्या माध्यमातून आपण ऐकतोय हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती की ज्यांनी शून्यातनं स्वराज्य निर्माण केला. आईच्या स्वप्नात स्वराज्य निर्माण करणारा जगातला महासम्राट राजा छत्रपती शिवाजी महाराज. आणि हे संगीत सध्या डीजेच्या माध्यमातून ऐकलं जाते. जाणता राजा षटकार आलाय. या षटकामध्ये आक्रमकता सिद्ध केली आहे. पुन्हा पॅडोस्विप त्याच दिशेनं यावेळेस फिल्डर तैनात केले गेले. फिल्डर आहे, एकदा मिळेल. एखाद्या आपण टीमची टोटल स्कोरबोर्ड होती 48 रन्स. 5 षटकांची लढत आहे. कमीत कमी 60-65 धाबा हे टार्गेट सेट करावं लागेल. डीजे अक्षय त्याचबरोबर डीजे सागर तुम्ही पाहतात गेले 3 दिवस सातत्यानं प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करतायत.
सागर पडवल, 9वं पर्व त्यांचं पण, कारण पहिल्या पर्वापासून ते जॉईन झालेत. रोशन पाटील सिरवली यांचं पहिलं पर्व आहे. खरं तर मंडप डेकोरेशन तुम्ही पाहताय, सुंदर पूर्ण सजवलंय. व्यासपीठ तुम्ही पाहिलं तर अगदी भव्य दिव्य. चांगला चेंडू कमबॅक केला, गुडले स्पॉट मधनं चेंडू टेक ऑफ झाला आणि फलंदाजाला बीट करतो. डॉट बॉलची समाप्ती. 49 आहेत. सुरुवातीला 2 चेंडूमध्ये 10 आल्या, त्यानंतर आतापर्यंत 3 मध्ये 1च आली. कमबॅक चांगलं झालंय गोलंदाजी करताना राहुल पाटीलचं. राहुल पाटील मागच्या वर्षीचा मॅन ऑफ द सिरीज बुलेटचा हकदार होता. तोच राहुल पाटील मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय. बॅटची पाठी मागे पुन्हा एकदा बॉल चाललाय लॉंग स्टॉपला, नॉन स्टॉप, सीमारेषा बाहेर. 4 रन. चार षटकामध्ये 52 धाबा, 13.00. कानपोली संघ आपण पाहतोय. राम म्हात्रे प्रतिष्ठान गावदेवी कानपोली आपल्याला पाहायला मिळतं आणि सध्या धाबा पडकावरती धाबा लागलेत त्या 52 धाबा. हवेचा प्रवाह यावर्षी अगदी जोरात आहे. भरपूर हवा, वारा भरपूर वेगानं वाहत आहे. खरं तर फलंदाजाला अनुकूल असणारा उजव्या हाताच्या खेळाडूला आता अनुकूल असेल, कारण पूर्वीकडून पश्चिमेकडे सध्या वारे वाहत आहेत. ऑफ साईडला फटका चांगला एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डर तैनात आहे. रन्स मिळेल एक. त्या ठिकाणी सिंगल बरोबर डबलचा कॉल दिलाय. अर्धंगी पोचले तोपर्यंत दुसरी धाव देखील पूर्ण होते. फेकी झाली, बॅकअपला काढू नव्हते आणि त्याचा परिणाम 2 धावा आल्या. तुम्ही केलेल्या चुका पहिल्या सत्रामध्ये एक धाव जेव्हा तुम्ही अतिरिक्त खर्च करतात, त्या धावा शेवटच्या एंडला जेव्हा सामना पोचतो अंतिम षटकामध्ये तेव्हा त्याचं कॅल्क्युलेशन होतं आणि त्या धावा मागात पडतात शेवटच्या एंडिंगला. त्यामुळे आता ज्या चुका केल्यात त्या तुम्हाला जेव्हा चेसिंगमध्ये याल तेव्हा शेवटच्या एंडिंगला त्याची कॅल्क्युलेशन होते आणि तेव्हा तुम्हाला त्या मागात पडतात. गोलंदाज तयार. समोर ऑन साइडला खेचतोय परंतु फटका मिस टायमिंग आहे. शतकच्या भरपूर लांब आहेत. तोपर्यंत 2 धावा पुन्हा पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. रोहित पाटील त्याच्यासोबत चेतन हे 2 खेळाडू आहेत. चांगली बॅटिंग दोघांकडून पाहायला मिळते. एक खेळतोय 18 वती, एक खेळतो 20 वती. रोहित पाटीलची आपण बॅटिंग पाहिली, 10 मध्ये त्याने 20 केलेत, एकीनं 8 मध्ये 18 चेतन पाटीलने केलेत. टोटल जर आपण पाहिली 56 धाबा, 1 गडी बाद. शेवटचं अंतिम षटक आहे. यानंतर होणारी लढत तुम्हाला बिग फाईट पाहायला मिळेल, ती मुरबी विरुद्ध वाकण यांच्यामध्ये. वाईटचा इशारा पंचांकडून. अतिरिक्त धाव त्या ठिकाणी प्राप्त झाली. धावसंख्या 57 रन. टोटल धावसंख्या 57 रन. स्कोरबोर्डवरती धावा लागतात. शेवटचं अंतिम षटक आहे. मार्गस्थ गोलंदाज जयेश भोईर. खोलबटाप्याचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न, पायचा इकडे काय घडलंय, धाव घेण्याचा प्रयत्न, रनआउट, फलंदाज बाद. या गावाचा श्रीराम मस्कर या नावाचा होता, पाले या गावाचा श्रीराम मस्कर या नावाचा चषक ठेवलाय पाले गावाला.
तर याच दरम्यान व्यासपीठावरती तुम्ही पाहताय एक दमदार व्यक्तिमत्व सन्माननीय चेनूशेठ जाधव नेवाली यांचं या ठिकाणी आगमन झालंय. वेलकम दादा, आपलं स्वागत आहे, हार्दिक स्वागत. चेंडू ऑफ स्विंगच्या बाहेरचं होतं, पंचांनी वाईट घोषित केलंय. अवंत धावा वाढतायत, टीमची टोटल सध्या 58 रन्स. तुम्ही पाहताय अद्याप 3 चेंडू शिल्लक आहेत ओव्हरमध्ये. न्यू बॅट्समन आले तो म्हणजे प्रीतम पाटील मैदानाच्या आतमध्ये. प्रीतम पाटील नॉस्ट्रिक एंड मध्ये, स्ट्राइक एंडला तुम्ही चेतनला पाहतात. परफेक्ट शॉट नाहीये, मिस टायमिंग. अजून एक धक्का मैदानाच्या आतमध्ये. चेतन पाटील बॅक टू द डग आउट. टोटल धाबा 58 तुम्हाला पाहायला मिळते धाबा पडकावरती. आणि शेवटचा तर 2 चेंडू शिल्लक राहिलेत. न्यू बॅट्समन येतो मैदानाच्या आतमध्ये, निखिल पाटील. नेट क्रमांक 5 5व्या नंबरचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. मी तेच सांगितलं की 60-65 धाबेचं टार्गेट सेट करणं फार गरजेचं आहे, कारण समोर टीम देखील तेवढीच बलाढ्य आहे. हा चेंडू ऑफ स्विंगच्या बाहेर होता, पंचांनी लगेच वाईट घोषित केलाय. अबंत धाबा वाढते, टीमची टोटल 59 रन. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. टार्गेट सेट होईल तो म्हणजे कानपोली विरुद्ध दहिसर या लढतीमध्ये. मागच्या वर्षीचा तृतीय क्रमांकाचा मानकरी सेमीफायनलमध्ये परास्त झाले होते आणि मागच्या वर्षी बुलेट घेऊन गेले होते. तो संघ मैदानाच्या आतमध्ये दहिसर. फटका चांगला ऑन साइडला, परफेक्ट शॉट. बॅट वरती मिडल झाल्याने बॉल लॉंग ऑन सीमारेखा बाहेर षटकार. बरोबर 65 धाबा 65. मी मगाशीच वक्तव्य केलं की 60 ते 65 धाबा हे टार्गेट सेट करणं गरजेचं आणि एक परफेक्ट टार्गेट आता सेट झालंय. सामना रप अँड टफ होईल. प्रेक्षकांना चांगला सामना आज पहिल्या मॅच मध्ये पाहायला मिळेल. प्रेक्षक वर्ग जवळजवळ बऱ्याच संख्येने उपस्थित होत आहेत. अर्धे प्रेक्षक जे आहेत युरोपच्या माध्यमातून सामन्यांचा आनंद घेत आहेत. बॉल चांगला आहे, बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये एक धाव मिळाली. सिंगल घेतली, डबलचा प्रयत्न त्या ठिकाणी होता परंतु इथे रनआउट. आणि अशा प्रकारे पहिलं सत्र समाप्त झालं. 66 धाबा केलेत आणि 67 धाबेचं टार्गेट या मॅच मध्ये असेल ते म्हणजे टीम कैलास मस्कर प्रतिष्ठान दहिसर टीमच्या समोर. पहिल्या सत्रामध्ये राम म्हात्रे प्रतिष्ठान कानपोली टीमनं 66 केलेत. 67 धाबेचं टार्गेट आहे. रोहित पाटील ज्यानं टीमसाठी 11 चेंडूमध्ये 20 केल्या, त्यानंतर आदेश मतेनं 9 चेंडूमध्ये 16 केल्या, चेतन पाटीलनं 9 बॉलमध्ये 18 केल्या आणि निखिल पाटील ज्यानं 2 चेंडूमध्ये 7 धाबा केल्या. अशा प्रकारे एकूण 66 धाबा झालेत आणि 67 धाबेचं टार्गेट. सुमित भोईचं 2 स्पेल तुम्ही पाहिलं, 2 ओव्हरमध्ये धाबा 24 दिल्या 12च्या सरासरीनं. आदित्य पाटीलनं 1 षटक फेकलं, 13 धाबा देत 1 गडी बाद केला. राहुल पाटील एका ओव्हरमध्ये त्यानं 15 धाबा दिल्या आणि जयेश भोईर जो अंतिम षटक फेकत होता त्यानं एकूण आपण पाहिलं तर 14 धाबा देत 1 गडी बाद केला आणि गडी बाद होण्याचा क्रमांक होता. पहिला विकेट 20 वरती, सेकंड विकेट 57, तिसरा विकेट 58 वरती आणि 66 वरती अंतिम चौथा विकेट पडला. अशा प्रकारे 66 4 गडी बाद पहिल्या सत्रामध्ये पाहायला मिळाल्या धाबा आणि 67 धाबेचं टार्गेट या मैदानावरती असेल. कैलास मस्कर प्रतिष्ठान दहिसर टीमच्या समोर. सामना प्रतिम होईल, कुठेच जाऊ नका, एकत्र पाहत राहा. ओमसाई एमटीसीच्या द्वारे एक जबरदस्त लढत आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये परिवर्तन होईल. आताच
रेडी स्पोर्ट वरती त्यांचा आपण आवाज ऐकला. बँगलोरमधून खरं तर आत्ताच ते आलेत आमचे सिनियर समालोचक. खरं तर रायगडचे बुलंद तोप मच्छिंद्र पाटील सर यांचा आवाज आपण ऐकूया. अलो चेक अलो चेक अलो चेक. बाबा थोडंसं बेस कमी कर. अलो चेक बेस कमी कर. अलो चेक अलो चेक अलो चेक अलो चेक. बस थँक्यू थँक्यू योगेश, थँक्यू सोनू, थँक्यू रोशन देखील आम्हाला जॉईन झाले, त्यांचं देखील आपण स्वागत करूया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणा नमन करून महाराष्ट्राचे आराध्यदैवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून ज्यांच्या नावाने स्पर्धा खेळवली जाते स्वर्गवासी श्रीराम मस्कर व स्वर्गवासी नितीन वारंगे यांच्या पवित्र स्मृतीचं अभिवादन करून या स्पर्धेची आम्ही सुरुवात करतोय. कापरी सिद्धी क्रिकेट मंडळ पाळेगाव आयोजित स्पर्धा सातत्याने आपण पाहतोय. 9 वर्ष स्पर्धा संपूर्ण महाराष्ट्राला वेळ लावून सोडणारी स्पर्धा. 6 वर्षामध्ये सातत्य बुलेटच्या माध्यमातून म्हणून बुलेट ट्रॉफी म्हणून या स्पर्धेला सध्या तरी मात्र या स्पर्धेला संबोधन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चेचा विषय बनणारी स्पर्धा. वाजतात ते 10:45 प्रेक्षकांच्या प्रचंड गर्दीमध्ये सकाळचे सुंदर सकाळ आणि अंगाला स्पर्श करणारा गारगार वारा अशा अत्यंत सुंदर अशा परिस्थितीमध्ये सुरू असलेला सामना आपण पाहणार. पहिला सामना आपण एन्जॉय करतोय. गावदेवी कानपोली राममाते प्रतिष्ठान वर्सेस स्वर्गवासी कैलास मस्कर प्रतिष्ठान गावदेवी दहिसर. 67 धाबा कुटायच्या आहेत या संघाला. मागच्या वर्षी या संघानं जो सामना खेळला होता आपण पाहिलं तर फायनलमध्ये वडवली बी संघाविरुद्ध जो सामना झाला, नेट टू नेट फाईट सामना झाला आणि त्या सामन्याच्या आठवणी आज देखील तेवढ्या तरोताजा पाहायला मिळतात. कारण तो सामना एका धाब्यासाठी हारावं लागला होतं दहिसर संघाला. बुलेट जरूर राहुलला मिळाली होती मात्र तो फायनलचा सामना ते जिंकू शकले नव्हते. त्या 365 दिवसानंतर आठवणींना पुन्हा उजाळा देण्याचं कार्य या स्पर्धेच्या माध्यमातून बघायचं आहे. यावर्षी दहिसर संघ कशी कामगिरी केली मात्र कानपोली संघ ज्या संघाचा दबदबा संपूर्ण रायगडमध्ये नव्हे तर रायगड ठाणे जिल्ह्यामध्ये तो कानपोली संघ सुधीरच्या नेतृत्वाखाली हा संघ नेहमी आपण पाहिलोय. बघायचं हा संघ या सामन्यामध्ये कशी कामगिरी करेल. 67 धाबा कुठल्या तब्बल 16 धाबांचा उच्चांक पाठा करायचा आहे तो मात्र दहिसर संघाला. बघायचं आहे राहुलकडे लक्ष असणार आहे, लक्ष असणारे फलंदाजांकडं आणि लक्ष असणारे गोलंदाजांकडं. पहिल्या P1 आणि P2 मध्ये पॉवर प्ले मध्ये किती धाबा येतील हे देखील फार महत्त्वाचं असणार आहे. सर्व प्रेक्षकांचं मी मच्छिंद्र पाटील मनापासून स्वागत करतोय आणि वळतोय लगेच सामन्याकडे. 5 षटकांच्या या जबरदस्त लढतीमध्ये 67 धाबांचा उच्चांक पार करायचा आहे तर दहिसर संघाला. आपलं अस्तित्व मागच्या वर्षी त्याने कायम ठेवलं होतं मात्र यावर्षी कानपोली संघ त्यांना फाईट करतोय. एक दमदार मजबूत संघ त्या संघासमोर कशी कामगिरी होईल. MTC रोशन यांचं देखील आपण स्वागत करूया यांच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून 4 कॅमेऱ्याच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली. हिरवे गो ऑल सेट. गोलंदाज तयार. आदेश मते पहिला वेगवान गोलंदाज ऑन साइडला फक्त फ्लिक ऑफ द रिस्ट. व्हाट अ फंटास्टिक शॉट आणि कलात्मक फटका दाखवलाय. पहिला दणदणीत चौकार. पाटीलच्या बॅटमध्ये निघाला सनसनीत चौकार. फक्त तंत्राचा वापर, गतीचा वापर केला. गोळीची गती जास्त होती आदेश मतीचा आणि त्याचा फायदा घेताना फक्त फ्लिक ऑफ द रिस्ट दाखवलाय. फक्त कलात्मक फटका दाखवत असताना 4 धावसंख्येचा सुरुवात करत असताना ऑन साइडला लेफ्ट स्ट्रोक ब्युटिफुल शॉट आणि चेंडू सीमा पलीकडे. मानवंदन देतो आमच्या मान्यवरांना. पहिला षटकार रंग रंग जबरदस्त फलंदाजी करत असताना अटॅकिंग फलंदाजी करतो. त्याला माहिती आहे P1चं पहिलं षटक आहे. सुंदर फलंदाजी करत असताना सुंदर अशी ही सकाळ रम्य असं वातावरण आणि त्यामध्ये स्वतःला दाखवत असताना ब्युटिफुल ॲटमॉस्फिअर. अजून एक चांगला फटका लॉंग ऑफच्या डोक्यावरनं या अलीमध्ये चेंडू निघून गेलाय. लॉंग ऑफला क्लिअर करत असताना पहिला चौकार ऑफ साइडला. पहिला षटकार ऑन साइडला माफ करा. पहिला चौकार देखील ऑन साइडला नाही तर ऑफ साइडला चौकार दाखवत असताना आतिषबाजी केली मैदानावरती. असं वाटतच नाहीये की आपण सामना पाहतोय, असं वाटतं की एखादा हायलाइट या स्पर्धेचा पाहतोय. 2 चौकारी षटकार. व्हॉट अ फंटास्टिक स्टार्ट. काय सुंदर अप्रतिम सुरुवात करत असताना झंझावात सुरुवात करतोय आणि P1 मध्ये आदेश मते सारख्या गोलंदाजाला मार देतोय. ग्रेट बॅटिंग.
फ्रॉम द मिलिंद पाटील. जबरदस्त फटकेबाजी करत असताना मात्र चारी बाजूला पहिला निर्धाव चेंडू. कोणत्या प्रकारे फुटबॉलचा वापरणे, गती जास्त, गुडनेस पाडवणे चेंडू टिकपॉप केलाय, योग्य लाईन, योग्य ॲक्युरेसी, योग्य परफेक्शन आणि शोल्डरचा योग्य वापर केलाय. फलंदाज मात्र बीट करत असताना एक चेंडू बीट झाल्या दोन फलंदाजांमध्ये लगेच चर्चा झाली. मिलिंद पाटील आणि आदित्य पटेल यांच्यामध्ये चर्चा झाली की एक चेंडू बीट झालाय तो नकोय आपल्याला, कारण 67 धाबा कुटायच्या. मोठा पाठलाग करायचा मैदानावरती. कानपोली संघाविरुद्ध दैसे संघ खेळत असताना ऑन द टॉस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, रायझिंग डिलिव्हरी, सुपर बॉलिंग आदेश मते यासाठी ओळखला जातो. मागचे दोन चेंडू बघा, डॉट चेंडू हा चेंडू आहे, ॲक्शन रिप्ले बघू शकाल आपण. चेंडूमध्ये गती जास्त होती, तेवढा बाउन्स देखील चांगला होता, योग्य लेंथ योग्य लाईन. फलंदाज मात्र बीट करत असताना मिलिंदने आत्तापर्यंत 2 चौकार षटकार मारले, त्याला थांबवणं थोडंसं डिफिकल्ट आहे. शेवटचा चेंडू फ्रंट फुटला आलाय, ऑन साईडला खेळत असताना लॉंगाला बॅकअप आहे चांगलं. चतेश्वर जज करतोय तोपर्यंत कव्हर करतो 2 धाबा. थोडीशी चुकी जरी केली तरी तुम्ही त्याचं मोबदला मोजावा लागणार आणि त्याचा मोबदला मोजावा लागेल. धावसंख्येला आकाराला 2 चौकार एक षटकार आणि डबल धावा एकूण धावसंख्या धाफकत आल्या तर रोशन आम्हाला सांगतील. 14 धावा बिनबाद दमदार सुरुवात. सन्मान्य चैनू जाधव नेवालीपाडा उद्योजक यांचे इथे आगमन झालं. मी विनंती करेन ज्ञानेश्वर मस्कर यांना की आपल्या शुभास्ते आपण चैनू जाधव यांना सन्मानित करावं. 16 धावा माफ करा, कारण ते ॲड करणं थोडंसं उशीर झालाय, विलंब होतोय, हरकत नाहीये. कारण 2 चौकार एक षटकार ते 14 धावा आणि त्यानंतर 16 धावा धापलकावरती 2 चेंडू डॉट देखील पाहायला मिळाले. मात्र बहुतांश धावा मिलिंदनं ऑन साईडला कुठल्यात त्यानं 14 धावा आणि माफ करा 12 धावा आणि एक चौकार त्यानं ऑफ साईडला कुठलाय, म्हणजे ऑन साईडला स्ट्रॉंग फटकेबाजी. मात्र फलंदाज आदित्य मात्र राहिला तो नॉन स्ट्राईकला. मागचे 7 चेंडू नॉन स्ट्राईकला राहिलाय, बघायचा प्रथमच टाकला येतोय, किती धावा उभारणार. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फक्त एकमेव स्पर्धा ज्या स्पर्धेमध्ये बुलेट गाडीचा वापर केला होते. मागच्या 6 वर्षाचं सातत्य आणि स्पर्धेचं 9वं वर्ष. अप्रतिम कामगिरी या संघाच्या माध्यमातून. पालेगाव बुलेट ट्रॉफी या नावानं ओळखली जाणारी स्पर्धा. अप्रतिम आयोजन. नवीन गोलंदाज सज्ज होतोय, उर्द विकेट, वेगवान गोलंदाजी, इनसाइड एज, चेंडू मागे निघून जातो, गतीचा वापर, निघून गेला चेंडू सीमा पलीकडं. मागच्या षटकामध्ये पहिला चेंडूवरती चौकार आणि या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती अजून एक चौकार. समीर देसाई दादाला तोडच नाही, दादाला तोडच नाही, समीर दादाला तोडच नाही. लाखाचं बक्षीस लावलंय त्यांनी, कमीच नाही हो काही, कमीच. धावसंख्या धाफा करते 20, 7 चेंडूमध्ये 20 धावा. टीम कामगिरी दोन्ही फंच्या माध्यमातून. पुन्हा एकदा ऑन साईडला घेण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू एज घेऊन मागे निघून गेला. पुन्हा एकदा चौकार, बॅक टू बॅक 2 चौकार. फटका मात्र एज लागले, चेंडू मागे निघून जातोय. सिद्धार्थ आमचे आम्हाला माहिती देत असताना, खूप चांगली स्कोरिंग करत असताना लगातार चौकार लगातार षटकार, डोके वाढली सुधीरची. सुधीर कानपोली संघात एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू ज्याने कित्येक वर्ष कानपोली संघासाठी आपले दिलेत आणि कानपोली संघाला एक चांगला व्यासपीठ. रायझिंग डिलिव्हरी या एज अँड टेकन. विकेट किपर मिळाली, मात्र कोणती चूक करताय फलंदाबाद. पहिला धक्का आणि पहिला धक्का आदित्यला परतावा लागेल. 2 चौकाराच्या मदतीनं 8 धावांचे योगदान दिलं. 3 चेंडूचा सामना करत त्याला मात्र परतावा लागेल. पहिला धक्का दैसर संघाला. वर्षीचा बुलेट प्राप्त करणारा खेळाडू बघायचं आहे. 121 नंबरची जर्सी परिधान केली. राहुलने भरपूर अशा स्पर्धा जिंकल्यात. राहुलने आपल्या संघाला एक चांगली उभारी दिली आणि भरपूर अशा बाईक जिंकणारा लोकप्रिय खेळाडू दैसर संघाचा राहुल येतो मैदानावरती. राहुल पाटील आव्हान असणार गोळ्यांसमोर का 2 चौकार आत्तापर्यंत लागलं. P2चं षटक सूर्य फलकत धाबा वेगानं आल्यात. 24 धावा जेवढा वाऱ्याचा वेग आहे तेवढ्याच धावांचा वेग आहे, कारण एकही सिंगल धावा आत्तापर्यंत नाहीये.
आणि एक नो बॉल वाईट देखील नाहीये. हवेमध्ये चेंडू लॉप करत असताना मिड विकेटच्या डोक्यावर चंद्र पुढे सरकलाय. फलंदाज बाद होण्याची दाट शक्यता नाहीये. शतक तिथे होता रोहित पाटील. इट्स अ नॉट गुड क्रिकेट. रोहितनं झेल सोडला की सामना सोडलाय याचे उत्तर राहुल देणारच या शंका नाहीये. ज्या फलंदाज मागच्या वर्षी या स्पर्धेमध्ये 100 अधिक धाबा टोकल्यात, मागच्या वर्षी या स्पर्धेतला बुलेट घेऊन जाणार राहुलला मग जीवनदान. नॉट अ गुड क्रिकेट. थोडासा निश्चित सुधीर थोडासा नाराज झाला असेल कारण सोपा झेल होता, राहुलचा झेल होता. जर राहुलचा झेल टिपला असता तर भरपूर काही परिणाम झाले असते सामन्यावरती. हे मला वेगळे सांगण्याची गरज नाहीये. कानपोली संघाला देखील ठाऊक आहे राहुलची ताकद, त्याचा फिटनेस, त्याची फलंदाजी, त्याचा फॉर्म, भरपूर काही माहिती आहे. गोलंदाज तयार, वेगवान गोलंदाजी, हीच तर ओळख आहे या कानपोली संघाची. 24 वरती धावसंख्येवरती ब्रेक दिलाय आणि 24 धावसंख्या फ्लाय झाली ती 25 वरती आणि धक्का क्रमांक 1. आतापर्यंत एकच धक्का मिलिंदनं जो अजूनही खेळत असताना मिलिंदने सुरुवात चांगली दिली संघाला. मिलिंदनं पहिल्या षटकामध्ये तब्बल 16 धाबा कुठल्यात त्यानं. 2 चौकार, 1 षटकार त्यानं दाखवलाय. अप्रतिम फटकेबाजी त्याच्या माध्यमातून. ऑन साईडला दिशा देत असताना आनंद कार्पेट्स करत विकेटच्या पुढे सरकलाय. मिळणार ते एकच धाव, खूप चांगला थ्रो आलाय. बॅकअप देखील चांगलं होतं आणि अशा रीते षटकाची झाली सांगता. 2 षटकांची सांगता होते. 21 धाबा दाखलवरती 26 धाबा. पहिल्या षटकामध्ये 16, षटकामध्ये आल्या त्या 10. आता समीकरण असणार आहे येणारे 18 चेंडू आणि तब्बल 41 धावांची गरज. राहुलचा झेल किती महागात पडणार याची चर्चा होणार मैदानावरती. खूप चांगली स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. आमचे सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व समीर शेठ आणि किरण शेठ यांच्या माध्यमाने स्पर्धा आपण पाहतोय. आमचे जितेश मस्कर असतील, विजय दादा असतील, आमचे सोनू असतील, भरपूर चांगलं मार्गदर्शन या स्पर्धेच्या माध्यमातून. 26, पहिल्या षटकामध्ये 16, या षटकामध्ये 10 आल्यात. 26, उर्वरित समीकरण 18 चेंडू 41 धावांची गरज आहे. येणारं षटक कसं फेकल्याचं आहे, राहुलवरती किती जबाबदारी असणार आहे, राहुल किती मोठी फटकेबाजी करणार, राहुल किती धावा उभारणार, मिलिंद त्याला किती साथ देणार, गोलंदाजी कशी होणार, किती धावा शेवटच्या षटकामध्ये राहणार, एक नव्हे अनेक प्रश्न निर्माण झालेत. या उत्तर शोधूया येणाऱ्या 3 षटकांमध्ये. अप्रतिम कामगिरी फलंदाजाच्या माध्यमातून. मिलिंदकडे भरपूर अपेक्षा आहेत कारण मिलिंद देखील चांगला खेळ दाखवलाय. चांगला फ्लाइंग स्टार दिला मिलिंदनं कारण मिलिंदनं 3 चौकार पहिल्या षटकामध्ये दाखवले. त्यानं काय फटकेबाजी दाखवली, षटकार देखील त्यानं लॉप करून दाखवला होता मिड विकेटच्या डोक्यावरनं. तोच मिलिंद अजूनही मैदानावरती आहे. आदेशमध्ये मागणा ठरला, त्यानंतर गोलंदाजीमध्ये परिवर्तन झालं. आता सुधीरनं कोणावरती जबाबदारी दिली, गोलंदाज झालाय तो रोहन पाटील. रोहितनं सोडलेला झेल रोहनला किती किंमत मोजावी लागणार बघायचे. सुधीरच्या नेतृत्वाखाली संघाला आपण पाहतोय रायगडातील दादा संघ, कानपोली संघ. भरपूर वर्षात संघानं आपलं अस्तित्व निर्माण केलंय आणि येणाऱ्या काही कालावधीमध्ये तुम्हाला बाईकची स्पर्धा कानपोलीच्या नाईट स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार. आझाद मैदान कानपोली. गोलंदाज तयार, 2 षटकांची सांगता 26 धावा दाखवते. 18 चेंडू 41 धावांची अजूनही गरज आहे. सामना जसा पुढे जाईल तसा सामन्याची रंगत वाढणार. वाऱ्याचा प्रचंड वेग आहे कारण निसर्गाच्या कुशीत वसलेलं मैदान, आजूबाजूला झाडी, डोंगर आणि अशा स्थितीमध्ये असणार हे मैदान. वॉट अ शॉट. हाच तर ब्रँड आहे फलंदाजाचा आणि हाच तर ब्रँड दाखवलाय राहुलनं. त्याच्या बॅटमध्ये येणारा, मिलिंदच्या बॅटमध्ये येणारा, माफ करा, हा दमदार षटकार. दुसरा षटकार मिलिंदच्या बॅटमधनं. मिलिंदला ओव्हरपिच चेंडू तुम्ही फेकू शकत नाही कारण मिलिंद सेट फलंदाज आहे. मिलिंदने आतापर्यंत ऑन साईडला फटकेबाजी जास्त दाखवलेत. एकच चौकार त्यानं ऑफ साईडला दाखवला होता. इज अ किंग ऑफ द ऑन साईड असं म्हटलं तरी वावगटर नाहीये. टेनिस विश्व असो किंवा कोणतंही लेदर क्रिकेट असो, बहुतांशी कडू ऑन साईडला खेळणार जास्त पसंती देतात कारण त्याचा स्ट्रॉंग झोन असतो आणि मुख्यतः उजव्या हाताचे फलंदाज जास्त ऑन साईडला खेळणं पसंत करतात. बघायचं रोहनचं वेलकम केलंय मैदानावरती. वेलकम टू ग्राउंड. रोहननं चेंडू फेकलाय तो मात्र ओव्हरपिच आणि ओव्हरपिच चेंडूवरती योग्य पनिशमेंट. 6 धाबा, 31 धाबा 32, 1 गडी बाद. तिसऱ्या मार्गात असताना 67 धाबा कुठायच्या आहेत. सामना फार चांगला आहे. दैसर वर्सेस कानपुर या 2 नामांकित संघांमध्ये हा सामना एन्जॉय करतो आपण सकाळच्या सुंदर या मैदानावरती. सकाळचं सत्र खूप सुंदर ॲटमॉस्फिअर आहे. अत्यंत प्रसन्न असं वातावरण कारण खेळूंची देखील झोप झालेली असते. ब्रेकफास्ट करून आलेले असतात, ताजे तरुण असतात, फ्रेश असतात, त्यामुळे एनर्जेटिक जास्त पाहायला मिळतं तुम्हाला पहिल्या आणि दुसऱ्या सामन्यामध्ये खेळू आणि तो एनर्जेटिकपणा पाहायला मिळतो, उत्साह पाहायला मिळतोय. खूप चांगलं पोषक असं वातावरण क्रिकेटला असणारं खूप सुंदर स्पर्धा आपण एन्जॉय करतोय.
महाराष्ट्रातील नामांकित स्पर्धा म्हणजे स्पर्धेकडे पाहिलं जातं. श्रीराम मस्कर व स्वर्गवासी नितीन वारंगे चषक 2026 पर्व आपण एन्जॉय करतोय. गोलंदाज तयार, वेगवान चालत गती गोलंदाज ऑन साइडला घेण्याचा राहुलचा स्टान्स वेगळा होता. चेंडू हिट झाला, बॉडीला उंची जास्त होती, चेंडू फ्लाय झाला होता. हेच पण सांगत असताना आणि चेंडू कव्हर करून घेण्याचा प्रयत्न होता. विकेटला कव्हर करून घेण्याचा प्रयत्न करतो राहुल. त्याच्या शरीरावरती आदळला चेंडू, हिट झाला चेंडू शरीरावरती. बघा ॲक्शन रिप्लेमध्ये लेफ्ट टर्न ओव्हर द विकेट. या चेंडू हिट झाला, ते ऑन साइडला घेण्याचा प्रयत्न होता, नाही जमलं. डॉट डिलिव्हरी मात्र अवंतर एक धाव निर्माण करण्याचा प्रयत्न होता. 33 धाबा एक बाद. 15 चेंडू 34 धावांचं समीकरण. अर्ध लक्ष पार केलं, अर्ध लक्ष पार करायचं आहे. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, ऑन साइडला घेण्याचा प्रयत्न, डॉट डिलिव्हरी. कोणत्या प्रकारे फुटवर नाही, चेंडू खाली ठेवलाय. फलंदाज बीट करत असताना ही कधी कधी तंत्र तुम्हाला पाहायला मिळते. गोलंदाजाचं गतीमध्ये कमीपणा करणं म्हणजे चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन करणं. फलंदाजाचा फुटवरचा नाही वापर झाला, त्यामुळे डॉट चेंडू पाहायला मिळाला आणि लगेच चर्चा झाली मैदानावरती मिलियन राहुलमध्ये. बघायचं टाकेला फलंदाज सध्या राहुलला आपण पाहतो. राहुल पाटील 3 चेंडूचा सामना केला. राहुल थोडासा चाचपटत खेळतोय, कारण की मोठा फटका अजून तो दाखवू शकला नाहीये. पहिला चेंडू लॉप केला होता, झेल सुटला होता, रोहितनं झेल सोडला होता. मग बघायचं आहे तो झेल सुटल्यानंतर राहुल किती आक्रमक होतोय. आणि हा फटका दाखवला राहुलला जवळजवळ पालेगावामध्ये. हा षटकार नाही तर अट्टा आहे, मग ते मिळणार 6 धाबा. डोक्यावरनं मोठ्या फटक्यांसाठी राहुल ओळखला जातो. मिड विकेटच्या डोक्यावरनं मोठ्या फटक्यांसाठी राहुल ओळखला जातो. ताकदवर फलंदाज म्हणून राहुल ओळखला जातो. राहुलचा सोडलेला झेल कानपोली संघाला चिंतेचा विषय बनलाय. बघायचंय सुधीर हेच सांगतोय की झालं गेलं विसरून जायचं, नव्यानं सुरुवात करायची आहे. राहुलचं विकेट आपल्याला प्राप्त करायचंय हे सुधीरने सांगितलं. बघायचंय कशा रीतीने सुधीरने कानमंत्र दिलाय हे मात्र सांगणं कठीण असणार आहे. सुधीरचा अनुभव भरपूर आहे, अनुभव फार महत्वाचा आहे क्रिकेटमध्ये. येणारे चेंडू आता मात्र खूप कमी असणार आहेत. 39 धाबा दापलकावरती. रोशन आम्हाला सांगतील 13 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे. क्लोज एन्काउंटर, पहिला सामना क्लोज येतोय. मागच्या वर्षीचा रनर अप संघ यावर्षी कशी कामगिरी करेल आणि कानपोली संघ नव्यानं या स्पर्धेमध्ये सहभागी झाले, या स्पर्धेमध्ये कशी कामगिरी करेल याच्याकडे लक्ष लागले संपूर्ण टेनिस विश्वाचं. 13 चेंडू 28 धाबा. बघायचं शेवटचा चेंडू, फायनल डिली ऑफ दिस ओव्हर. हा चेंडू फार महत्वाचा आहे. राहुलला थांबवणं किती कठीण असणार आहे गोलंदाजाला. बघायचं कमबॅक होणार का रोहितचा. ओ ऑन साइडला याली मात्र अलंग द कार्पेट, लोकांना बॅकअप फुल्स खूप चांगलं मिळणार. ते एकदा स्ट्राईक आपल्या खात्यामध्ये राहुल ठेवण्या षटका ज्याली सांगता. येणारे चेंडू 12 आणि गरज आहे 27 धाबांची. 12 चेंडू 27 धाबा. होता पाले या गावाचा, श्रीराम मस्कर या नावाचा. होता पाले या गावाचा, श्रीराम मस्कर या नावाचा. चषक ठेवलंय पाले गावाला, आयोजन केलंय पाले गावाला. असा श्रीराम मस्कर चषक गाजतोय आज या ठाणे जिल्ह्याला. असा श्रीराम मस्कर चषक गाजतोय आज या ठाणे जिल्ह्याला. असा श्रीराम मस्कर चषक गाजतोय आज या ठाणे जिल्ह्याला. असा श्रीराम मस्कर चषक गाजतोय आज या ठाणे जिल्ह्याला. काबरी देवाच्या आशीर्वादाने करतो आयोजन समीर देसाई. करतो आयोजन समीर देसाई. करतो आयोजन समीर देसाई. अक्षय भाऊ आहे त्याच्या सोबती, दमदार आयोजन मैदानावर. दमदार आयोजन मैदानावर. दमदार आयोजन मैदानावर. शिवाजी कोलेकर आनंदी झाला, गणेश वारिंगे आनंदी झाला. असा श्रीराम मस्कर चषक गाजतोय आज या ठाणे जिल्ह्याला. असा श्रीराम मस्कर चषक गाजतोय आज या ठाणे जिल्ह्याला. असा श्रीराम मस्कर चषक गाजतोय आज या ठाणे जिल्ह्याला. असा श्रीराम मस्कर चषक गाजतोय आज या ठाणे जिल्ह्याला. थँक्यू डीजे. पहिल्या षटकामध्ये 16 धाबा, दुसऱ्या षटकामध्ये 10 धाबा, तिसऱ्या षटकामध्ये आले त्यात 14 धाबा. आता समीकरण 12 चेंडू आणि 27 धाबाचे ग्राफ बघा स्क्रीनवरती दाखवला जातोय. पहिल्या षटकामध्ये
धावसंख्या दाखल करते आपल्याला पाहायला मिळते खूप चांगली 11 धावा ज्यावेळी फलंदाजी केली कानपोली संघानं त्याला चोख प्रत्युत्तर 16 धावानं दुसऱ्या षटकामध्ये आल्या होत्या धावा त्या कानपोली संघाच्या 13 होत्या मात्र त्याला चोख प्रत्युत्तर देता आलं नाही फक्त 10 धावा आल्या होत्या तिसऱ्या षटकामध्ये कानपोली संघाला धावा आल्या होत्या त्या 13 मात्र या षटकामध्ये आल्या त्या 14 धावा बघायचं आता येणारे चेंडू 12 आणि 27 धावांची गरज आहे कानपोली संघानं शेवटच्या 2 षटकामध्ये कुठल्या होत्या 26 धावा बघायचंय राहुलचा झेल सोडल्यानंतर राहुल आक्रमक झालाय मात्र गोलंदाजी परिवर्तन करण पाटील येत असताना 12 चेंडू वाईड यॉर्कर फेकण्याचा प्रयत्न फलंदाज मात्र यश लाभला निश्चित मात्र फलंदाजाला बीट करत असताना गोलंदाज मात्र मिळालेलं यश 11 चेंडू गरज आहे ती 27 धावांची प्रत्येक चेंडू नवीन समीकरण मागच्या वर्षी ज्या राहुलच्या फलंदाजीनं प्रेक्षकांना वेड लावलं मागच्या वर्षी दैसर संघानं केलेला खेळ अक्षरशः प्रेक्षकांना भारावून सोडलं मात्र तो राहुल तो दैसर संघ पाहायला मिळणार का शेवटच्या टप्प्यामध्ये कानपोली संघ किती फाईट देतोय येणारे चेंडू 11 आणि 27 धावांची गरज प्रेक्षकांच्या काळजाचा टोका चुकवणारा एक अप्रतिम सामना सकाळच्या जबरदस्त अत्यंत आल्हादक प्रसन्न वातावरणामध्ये अंगाला स्पर्श करणारा गारगार वारा प्रचंड वाऱ्याचा वेग अनुकूल स्थिती क्रिकेटसाठी पोषक असं वातावरण ओ लवली डिलिव्हरी पुन्हा एकदा चेंडू ऑनसाइडला खेळण्याच्या नादामध्ये फलंदाजाला बीट करत असताना योग्य लेंथ लाईन पेस पिचिंग ॲक्युरेसी परफेक्शन डायरेक्शन व्हॅरिएशन आणि योग्य शोल्डरचा वापर गुड बॉलिंग मागचे 2 चेंडू डॉट त्याने प्रेशराईज केले फलंदाजाला येणारे चेंडू 10 आणि 27 धावांची गरज साकेला फलंदाज राहुल पाटील राहुल एक षटकार मारलाय मात्र 7 चेंडूचा सामना केलाय 8 धाबा त्यानं कुठल्यात आता सुधीरला माहिती आहे की राहुलला कसं शांत करायचंय येणारे चेंडू 10 आणि 27 धावांची गरज वेलकम सोनू पालेगावची आणबाण शान आमचे रॉयल हिरो म्हटलं तरी वावगडणार नाही इंस्टाग्राम असेल फेसबुक असेल कुठेही पास सोनूला असं वाटतं की मॉडेलिंग करतोय ऑल दी बेस्ट सोनू येणारे चेंडू 10 आणि 27 धावांची गरज विजय दादा असतील आमचे जबरदस्त कामगिरी या स्पर्धेमध्ये त्यांची देखील त्यानंतर आमचे जितेश मस्कर दादा असतील त्यांची देखील भरपूर कामगिरी या स्पर्धेमध्ये खूप चांगली कामगिरी तुम्हाला पाहायला मिळते येणारे चेंडू 10 आणि 27 धावांची गरज आहे ऑन साईडला ऑन द राईज करण्याचा प्रयत्न होता मात्र नाही जमलं शॉर्ट ऑफ पुल करण्यामध्ये यश लाभला मिळणार तो फक्त एकच धाव येणारे चेंडू आता मात्र 9 आणि गरज आहे ती 26 धावांची मिलिंदकडे लक्ष असणार आहे ज्या मिलिंदनं सुरुवातीला चौकार मारून संघाची सुरुवात करून दिली होती त्या मिलिंदकडे लक्ष असणार आहे सुरुवातीला आलेला फलंदाज अजूनही मैदानी खेळतोय आणि धावसंख्येला उभार देतोय येणारे चेंडू 9 आणि 26 धावांची गरज सकाळच्या लादक वातावरणामध्ये अंगाला स्पर्श करणारा गारगार वारा आणि अशा जबरदस्त ॲटमॉस्फिअरमध्ये रंगतोय हा सामना प्रेक्षकांच्या काळजाचा टोका चुकवणारा सामना अप्रतिम क्रिकेट सामना 9 चेंडू 26 धावा थरार क्रिकेटचा ओ वाईड यॉर्कर ब्युटिफुल डिलिव्हरी नो डाऊट अप्रतिम गोलंदाजी अशीच गोलंदाजी कानपोली संघाच्या माध्यमामध्ये सातत्याने आपण पाहत आलोय येणारे चेंडू 8 आणि 26 धावांची गरज आता कानपोली संघ पुढे वाटचाल करतोय आणि ज्या मिलिंदने सुरुवात दमदार केली त्या मिलिंदला शांत केलं जात आहे राहुलला देखील शांत ठेवलंय येणारे चेंडू 8 26 धावांची गरज कानपोली संघ पुढे जाताना पाहायला मिळतो कट करण्याचा प्रयत्न मात्र जास्त बाहेर निघालाय यस ॲब्सोल्युटली पंचांचा वाईटचा इशारा आलाय पंचांना अपील करण्याचा प्रयत्न स्ट्रॉंग अपील केली होती मात्र अशी अपील इज द पार्ट ऑफ स्ट्रॅटेजी पार्ट ऑफ क्रिकेट असं म्हटलं जातं स्ट्रॅटेजी ऑफ क्रिकेट असं म्हटलं जातं आणि स्ट्रॅटेजी असते स्ट्रॅटेजीचा भाग असतो येणारे चेंडू 8 आणि 25 धावांची गरज जर येणाऱ्या 2 चेंडूवरती शेवटच्या 2 चेंडू एखादा षटकार चौकार आला तर दैसर संघाची आशा पल्लवीत होईल सिंगल डबल जर आल्या तर दैसर संघावरती प्रचंड प्रेशराईज केलं जाईल ते मात्र कानपोली संघाच्या माध्यमातून काय गोलंदाजी दाखवली अप्रतिम गोलंदाजी काय लेंथ आहे काय लाईन आहे काय डिसिप्लिन गोलंदाजी दाखवतोय आणि योग्य मारा दाखवत असताना गोलच्या माध्यमातून पुन्हा एकदा वाईड यॉर्कर ब्युटिफुल डिलिव्हरी नो डाऊट फंटास्टिक डिलिव्हरी कोणत्या प्रकारे फलंदाजाला वेळच नाहीये वेळच दिला जात नाहीये डॉट डिलिव्हरी फक्त आतापर्यंत या षटकामध्ये 2 धावा आल्या 5 चेंडू मध्ये फक्त 2च धावा व्हॉट अ ब्युटिफुल डिलिव्हरी आणि काय गोलंदाजी अटॅक दाखवलाय काउंटर अटॅकला सुरुवात केली सुरुवातीपासून अजून एक डॉट चेंडू मात्र वाईट पंचांचा वाईटचा इशारा आलाय येणारे चेंडू 7 आणि गरज होती 24 धावांची 2 चेंडू वाईट आणि एक सिंगल आतापर्यंत फक्त 5 चेंडूमध्ये 3च धावा आल्यात 7 चेंडू फेकलेत गोलंदाजानं मात्र सिंगल डबलला फारसा फरक पडणार नाहीये तो कानपोली संघाला मात्र चौकार षटकानं फरक पडेल तो दैसर संघाला येणारे चेंडू 7 आणि 24 धावांची गरज आहे मागच्या वर्षीचा रनरअप संघ जिंकण्यासाठी आता मात्र खूप कासावीस होतोय स्कूप करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा वाईटचा इशारा गती जास्त आहे वेगावरती स्वार होतोय गोलंदाज आणि एक्झॅक्टली करतो की दिशा भरकटतोय तिसरा वाईट मागच्या 15 चेंडूमध्ये जवळ 9 चेंडू डॉट आलेत
थँक्यू रोशन. मागच्या 15 चेंडूमध्ये जे अर्ध लक्ष पार करायचं होतं त्या 15 चेंडूमध्ये मागचे 9 चेंडू तुम्ही जर डॉट खेळलात तर मात्र धावा कधी उभारणार हा देखील प्रश्न पडलाय. गडी देखील त्यांच्या ताब्यामध्ये देसाई संघानं फक्त आतापर्यंत एकच गाड्याचं नुकसान केलंय. तरी देखील धावा मिलिंद देखील अजून मैदानावरती आहे. राहुल देखील मैदानात आहे तरी देखील धावा झाल्या नाही आहेत. याचं कारण अटॅकिंग गोलंदाजी, याचं कारण स्टँडर्ड फिल्डिंग, याचं कारण वंडरफुल कमबॅक, याचं कारण ट्रिमेंडस प्रेशर. अप्रतिम कामगिरी दाखवली शेवटच्या टप्प्यामध्ये कानपोली संघानं आणि चौथं षटक कलाटणी देणं ठरलं आणि देसाई संघावरती प्रचंड प्रेशराईज केलं. फक्त या षटकामध्ये धावा आल्यात त्या 4च धावा आणि 3 चेंडू वाईट. यस 2 षटकं टाकून 14 धावा दिल्यात करणनं. यशा अनेक गडी देखील बाद केलं. महत्वपूर्ण वॉट ऑफ बॉलिंग आणि येणारे चेंडू 6 आणि गरज आहे 24 धावांची 23 धावांची. कारण एक शेवटचे तर 7 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. शेवटच्या षटकामध्ये सामना कोण जिंकेल्याची उत्कंठा शिकायला पोहोचली. कानपुली संघाने चौथ्या षटकामध्ये मध्ये कंबर कसली आणि पूर्णपणे नस्तेनाबूत करण्याचा प्रयत्न केला देसाई संघाला. शेवटच्या टप्प्याची गोलंदाजी झाली ती मात्र उल्लेखनीय कामगिरी राहिली करणनं 2 षटकं फेकून 14 धावा दिल्यात. व्हेरी गुड जॉब रोशन MTCचे. आणि अराउंड रॅगन दाखवत असताना आम्हाला की 4 षटकामध्ये कशा रीतीने धावा ऑन साईडला उभारल्या ऑफ साईडला उभारल्या. मला बँगलोरची आठवण आली. अशा पद्धतीने चित्र आम्ही बँगलोरला पाहिलं जिथे आम्हाला कॅबिनमध्ये कॉमेंट करण्याची संधी मिळाली DD स्पोर्टवरती तुमच्या प्रेमानं. आणि येणाऱ्या काही दिवसांमध्ये तुम्ही आमचं समोरच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धे देखील ऐकू शकाल. कारण हे प्रेम तुमचं आमच्यावरती कायम असू द्या. येणाऱ्या 7 चेंडू 23 धावांची गरज. बघायचे सामना कसा रंगणार, कोण जिंकणार आणि कशा रीतीने सामन्याची लढाई होणार. शेवटच्या टप्प्यामध्ये सामना मात्र कानपोली संघानं या सामन्यामध्ये वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय. 7 चेंडू 23 धावा. ओ वाडा शॉट. हेच तर तंत्र आहे फलंदाजाचं आणि दाखवले राहुलनं की मी अजूनही मैदान होते आणि षटकार आलाय. त्याचबरोबर 50 धाबा दापलकावरती हातामध्ये समीकरण 5 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. राहुल अजूनही मैदानात. टायगर अभी भी जिंदा आहे. यस टायगर इज अलाइव. टायगर जिंदा आहे हेच सांगत असताना राहुल शेवटच्या टप्प्यामध्ये कधीही सामना फिरवू शकतो एवढी ताकद आहे त्याच्यामध्ये आणि त्यासाठी तो ओळखला जातो. अटॅकिंग क्रिकेट कसं खेळावं, प्रेशर हँडल कसं करावं, एव्हन शेवटच्या मोमेंटला कसं क्रिकेट खेळावं याचं उदाहरण वेळोवेळी दाखवलंय राहुलनं. 5 चेंडू 7 धावा. हेलिकॉप्टर उडवलाय. अजून एक मोठा फटका. दॅट्स अ 6. अजून एक षटकार. बॅक टू बॅक 2 षटकार. त्याचे भाग्य विधाते सन्मान्य समीर दादा यांचं आगमन होतंय. मोस्ट वेलकम समीर दादा. व्हेरी गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमच्या स्पर्धेमध्ये. या स्पर्धेचे भाग्य विधाता, या स्पर्धेचे आधारस्तंभ आमचे समीर दादा यांचं आगमन होत आहे. वेलकम दादा, स्वागत आहे तुमच्या स्पर्धेमध्ये. सिंपल लिव्हिंग हाय थिंकिंग डाऊनदार पर्सनॅलिटी आमचे समीर दादा यांचं आगमन. येणारे चेंडू 4-11 धावांची गरज. क्लोज एन्काउंटर. वन्स अगेन वॉट अ शॉट. फिरून केसरा 3 बॅक टू बॅक 3 षटकार. एकदा जोरदार टाळ्या राहुलसाठी. विस्फोरक फलंदाजी. राहुल इज ऑन फायर. तीन चेंडू आणि 5 धावांची गरज. एकदा राहुलसाठी जोरदार टाळ्या. बॅक टू बॅक 3 षटकार. ही सर ताकद आहे आणि आमचे सर्वांचे लाडके आयोजक सन्माननीय जितेश मस्कर यांच्याकडे 2000 पारितोषिक राहुलसाठी लगातार 3 षटकांसाठी. 3 चेंडू आणि फक्त 5 धावा आणि सामना फिनिश. मागच्या वर्षी का बुलेट घेऊन गेलो होतो, बुलेटच्या दिशेने षटकार मारलाय आणि या वर्षी देखील घेऊन जाणार असा इशारा दिलाय जणू काही. आणि 2 चेंडू राखून हा सामना जिंकलाय. अनबिलिव्हेबल क्रिकेट ह्याचंच नाव आहे राहुल. रोहितनं सोडलेला झेल
कानपोली संघानं सोडलेला झेल राहुलचा किती मागात पडला. या स्पर्धेतनं अस्तित्व संपुष्टात आलं खानपोली संघाचं. एक झेल किती मागात पडू शकतोय ह्याचं उत्तम उदाहरण दाखवलं रोशन. या मैदानातील राहुलनं लगातार 4 चौकार 4 षटकार माफ करा. मागच्या 8 चेंडूमध्ये फक्त 9 धाबा कुठल्या होत्या. एकच षटकार मारला होता. कॉन्फिडन्स लेवल किती हाय होता आणि मागच्या 4 चेंडूमध्ये 4 षटकार. टायगर अभी जिंदा आहे हेच दाखवत असताना वेल प्लेड राहुल. व्हॉट अ मॅटिंग. यस कैलास मस्कर प्रतिष्ठान दहिसर असंघ विजय घोषित झालाय. 2 चेंडू राखलाय. कानपोली संघ सामना कधी विसरणार नाहीये. आज सामना त्यांच्या जिवारी लागेल कारण एका षटकामध्ये 25 धावांची एका षटकामध्ये 23 धावांची गरज असताना 2 चेंडू राखून हा सामना जिंकलाय. विश्वास बसत नाही कानपोली संघाला. हार्ड लक सुधीर पाटील, हार्ड लक कानपोली टीम आणि गुड लक दहिसर टीम. अभिनंदन राहुल पाटील. व्हॉट अ फंटास्टिक बॅटिंग वन्स अगेन. काय फटकेबाजी दाखवली, विस्फोटक फटकेबाजी. आज आमच्या समीर दादांचा वाढदिवस. दादा वाढदिवस तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. मी मगाशी देखील म्हटलं होतं सिंपल लिव्हिंग हाय थिंकिंग डाऊन डार्ट पर्सनॅलिटी आमचे समीर दादा या स्पर्धेचे आधारस्तंभ. आज त्यांचा वाढदिवस आहे. दादांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. सर्व टेनिस विश्वामधनं आमच्या समालोचक कक्षाच्या वतीनं आणि आमच्या सर्व कडे रसिकांच्या वतीनं दादा तुम्हाला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. 8 लाख सुधीर बट गुड फाईट. नैनेश मस्कर या स्पर्धेचे पॅकर्स आहेत. राहुलसाठी 2000 आणि आमचे श्रीराम प्रतिष्ठानचे जितेश मस्कर यांच्याकडनं 2000. क्या बात आहे. राहुलसाठी 4000 रोख पारितोषिक. का देऊ नये कारण 8 चेंडूमध्ये फक्त 9 धावा कुठल्या होत्या आणि मागच्या 4 चेंडूमध्ये 4 षटकार. सामना फिनिश. येस तर समीर दादांच्या शुभास्ते आपण देऊया मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड राहुलला. राहुलला पुन्हा दाखवलं की मी का बुलेट घेऊन गेलो होतो आणि शेवटचा षटकार देखील बुलेटकडेच मारलाय त्यानं बुलेटच्या दिशेनं. अडलक कानपोली टीम जिवारी लागेला पराभव कानपोली संघाला कारण शेवटच्या टप्प्यामध्ये हा सामना जिंकलाय. रोशन सोपं नव्हतं. 23 धावा शेवटच्या षटकामध्ये कुटायच्या होत्या आणि अवघ्या 4 चेंडूमध्ये 4 षटकार मारून सामना जिंकलाय राहुलनं. समीर दादा या स्पर्धेचे आमचे आधारस्तंभ त्यांच्या शुभास्ते आम्ही देतोय मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड राहुलला. ऑल दी बेस्ट राहुल. खूप खूप शुभेच्छा. हार्ड लक कानपोली टीम. सुधीर अँड कंपनी. हार्ड लक बट गुड फाईट.